Friends, welcome back in the second lecture of Political Science, Chapter 3 Political Parties. So, in the first lecture, we discussed that what is the meaning of political party, and then there are some characteristics of these political parties. So, in that, we saw first four characteristics: that to be in power, to pursue an ideology, to have a party agenda, to establish a government, and then now we will see the fifth characteristic, that is to act as a link between the government and the people. So students, now these political parties act as a link between the common people, common general public in the society, and the government. Okay, so now what is the meaning of government? Government means there are three bodies of principal bodies of government in India. So those are legislative, executive, and judiciary. So these political parties, they have some leaders. So these leaders are not only our representatives, okay, and the government, those who are executors, legislators, and judiciary people, all these are also our representatives, which come from this society only. So these people in the political party, they inform our problems and complaints and demands to the गव्हर्मेंट. ओके, म्हणजे काय करतात, ह्या राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षातले जे नेते आहेत किंवा जे लोक आहेत, ते काय करतात, सामान्य जनतेच्या ज्या मागणी आहेत किंवा काही त्यांच्या तक्रारी आहेत, तर त्या गव्हर्मेंट सरकारपर्यंत पोहोचवतात. सो द गव्हर्मेंट ट्रायज टू गेट सपोर्ट ऑफ द पीपल फॉर इट्स पॉलिसीज अँड प्रोग्राम्स थ्रू पॉलिटिकल पार्टीज. ओके, तर मग आता सरकार काय करेल, त्यांना जे लोकांसाठी करायचं आहे त्याच्यासाठी त्यांना काही मदत लागेल, तर मग हे मदत कुठून मिळते त्यांना? पॉलिटिकल पार्टीज. ठीक आहे, ती पॉलिटिकल पार्टीज त्यांना सांगतात की हा पर्टिक्युलर जिल्हा आहे, याच्यात नक्षलवाद्यांचा समस्या आहे. तर मग काय केलं पाहिजे की जे नक्षलवादी लोक आहेत त्यांना आपण मुख्य प्रवाहात कसं आणू शकतो, तर त्यांना उत्तम शिक्षण व्यवस्था देऊन, त्यांना रोजगार देऊन, ठीक आहे, नंतर त्यांना काही जागरूकता करून, by creating some awareness. Okay, so like this, and there, if suppose there is some another district and then there is another problem of poverty, so these political parties only will inform to the government. So now government means not they are also people and they also understand that, but they want to know that what is the exact problem in particular situation. ठीक आहे, तर मग हे राजकीय पक्ष मदत करतात सरकारला की एक्झॅक्टली तिथे कोणत्या योजना पाहिजेत आणि कुठले कार्यक्रम राबवायला पाहिजेत. सो व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द फॉलोइंग न्यूज इन द न्यूजपेपर? एक्सप्लेन इन ब्रीफ. सो न्यूज इज अपोजिशन पार्टीज हेल्ड अ मीटिंग इन मुंबई टू रेजिस्ट द रुलिंग पार्टी, विल टेक अप द इश्यू ऑफ फार्मर्स. सो नाव विरोधी पक्षाने एक मीटिंग घेतली आहे, ठीक आहे, तर त्या मीटिंगमध्ये ते विरोध करणार आहेत. कोणाला? जी जो विरोधी पक्ष विरोध करणारे, ॲक्च्युली त्यांचं कामच आहे विरोध करायचं, जे सत्तेत आहेत त्या पक्षाला, सत्ताधारी पक्षाला ते विरोध करणार आहेत. आणि त्याच्यात त्यांच्या चर्चेचा मुद्दा काय आहे, तर शेतकऱ्यांच्या समस्या. सो इट कॅन बी एनी इश्यू दॅट, की शेतकरी त्यांच्या कर्जमाफीची मागणी करतायत किंवा काही एखादी नैसर्गिक आपत्ती आली आहे त्याच्यात त्यांना ते जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई करून मिळावी याची मागणी आहे. ठीक आहे, सो इट कॅन बी एनीथिंग. नाव रुलिंग पार्टी ऑर्गनाइज्ड संवाद यात्रा इन रूरल एरियाज. तर सेकंड न्यूज आहे आपल्याकडे की संवाद यात्रा. तर मग समजा की मोठी एक नैसर्गिक आपत्ती आली आहे पूर्ण एका जिल्ह्यात, तर मग त्या जिल्ह्यात जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी संवाद यात्रा, मग ते काय करतील, त्यात शेतकऱ्यांना भेटतील, त्यांचं किती नुकसान झालं आहे त्याचं परीक्षण केलं जाईल त्या राजकीय पक्षातल्या नेत्यांकडून, नंतर काही आपले ऑफिसर्स असतात सरकारी अधिकारी त्यांच्याकडून, आणि त्यांना मग त्या संवादानुसार जे ठरवलं जाईल तेवढे भरपाई मिळेल. सो आय थिंक दिस इज क्लिअर नाव. सो इमॅजिन यू आर अन अपोजिशन पार्टी लीडर अँड यू हॅव ऑब्झर्व दॅट द रुलिंग पार्टी हॅज नॉट डन गुड वर्क इन द फील्ड ऑफ हेल्थ. सो व्हॉट विल यू डू ॲज अ लीडर ऑफ अपोजिशन? ओके, तुम्ही आता विरोधी पक्ष नेता आहे असं इमॅजिन करा, कल्पना करा तशी, आणि मग तुमच्या लक्षात आलं की जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी आरोग्य विभागात जेवढं अपेक्षित होतं तेवढं काम केलं नाही व्यवस्थित, तर मग तुम्ही काय आता करणार?
हे करवून घेण्यासाठी. ठीक आहे. सो स्टुडंट्स, दिस इज होमवर्क फॉर यू. यू हॅव टू राईट 3 सेंटेन्सेस, मॅक्सिमम 3 to 4 सेंटेन्सेस. ओके. सो 3 ते 4 वाक्यात तुम्हाला लिहायचं अगदी छोटं उत्तर की तुम्ही काय करणार. सो थिंक अँड राईट नाऊ. महात्मा गांधी, विनोबा भावे अँड जयप्रकाश नारायण put forth the idea of partyless democracy. What has to be done to bring such democracy in the modern times? So okay, think and write. पार्टीलेस डेमोक्रेसी म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष नसता आपल्याला लोकशाही प्रस्थापित करायची. हो, तर हे होऊ शकतं. ॲक्च्युली इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इमॅजिन ऑल्सो, बट येस इट इज पॉसिबल. बट फॉर दॅट व्हॉट इज रिक्वायर्ड इज आपल्या सगळ्यांचं एकच लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे दुमत, कुठल्याही गोष्टीत दुमत असलं तर इट इज नॉट पॉसिबल. आपल्या सगळ्यांचं एकच मत असलं पाहिजे आणि सगळ्यांचा एकच गोल, एकच लक्ष असलं पाहिजे की काय, की आपल्याला समाजसेवा करायची आणि जे जी समस्या आहे ते सोडवायच्या सगळे एकत्र मिळून. ठीक आहे. सो दिस कॅन बी डन हिअर. सो चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इन इंडिया. तर मग आता जे आपल्या राजकीय पक्ष आहे त्यांचं स्वरूप बदलतं आहे आपल्या भारतात ते बघूया. द काँग्रेस वॉज अ स्ट्रॉंग पॉलिटिकल पार्टी इन द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड. ओके. तर काँग्रेस हा पक्ष होता, तर त्याचं अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947पासून जवळजवळ 1989-90पर्यंत अगदी स्ट्रॉंग होल्ड होती इंडियावर. सो काँग्रेस हॅड अ मेजॉरिटी ॲट सेंटर अँड इन मोस्ट ऑफ द स्टेट्स. ओके. मेजॉरिटी म्हणजे काय की जेवढे सीट्स आहेत, जेवढ्या जागा लढवल्या जात आहेत त्याच्या निम्मेपेक्षा जास्त, 1 किंवा त्यापेक्षाही जास्त, निम्मेपेक्षा जास्त. तर किती जास्त, तर 1 जास्त, 2 जास्त किंवा कितीही वरती. ठीक आहे. सो ते असेल कंडिशन ऑफ मेजॉरिटी. सो इंडियन पॉलिटिक्स वॉज कंट्रोल्ड बाय द काँग्रेस पार्टी. ठीक आहे. तेव्हा जे भारतीय राजकारण काँग्रेस पक्षाकडून कंट्रोल, म्हणजे त्याच्यावर पूर्ण काँग्रेस पक्षाचं नियंत्रण होतं एक प्रकारे. सो दिस एरा वॉज डिस्क्राईब्ड ॲज अ एरा ऑफ सिंगल डॉमिनंट पार्टी सिस्टीम. ठीक आहे. मग हा जो काळ होता 1947 ते 1977, नंतर 1980 ते 89, हे टोटल 39 वर्ष एकच पार्टीने रूल केलं. सो इट वॉज कॉल्ड एज सिंगल डॉमिनंट पार्टी सिस्टीम. सेकंड, the non-Congress parties came together and challenged the single dominant party system in 1977. ठीक आहे. तर 1977मध्ये मग काँग्रेस सोडून जे इतर पक्ष एकत्र आले आणि त्यांनी यांना हरवला. ठीक आहे. सो आफ्टर द 1989 लोकसभा इलेक्शन द सिस्टीम ऑफ वन पार्टी एमर्जिंग ॲज अ डॉमिनंट पार्टी केम टू ॲन एंड. मग 1989चं जे लोकसभेची निवडणूक होती त्याच्यानंतर आजपर्यंत असंच सुरू आहे की काँग्रेस किंवा BJP नाही तर बरेच सारे पक्ष बहुमत घेण्याची तयारी ठेवतात आणि स्वतःच्या बळावर ते मिळवण्याचा प्रयत्न करतात निवडणूक लढवून. ठीक आहे. सो इट वॉज अन एंड टू सिंगल डॉमिनंट पार्टी सिस्टीम. सिन्स देन डिफरंट पार्टीज बिगॅन टू कम टुगेदर टू फॉर्म अ कोॲलिशन गव्हर्नमेंट. ठीक आहे. आपण ऐकलं असेल की गठबंधन. तर ते गठबंधन म्हणजे काय की एकापेक्षा जास्त, दोनपेक्षा जास्त राजकीय पक्ष एकत्र येतात आणि मग ते बहुमत मिळवण्यासाठी, आपलं सरकार स्थापण्यासाठी ते निवडणूक लढवून एकत्र निवडणूक लढवतात. ओके. सो बोथ द भारतीय जनता पार्टी अँड काँग्रेस पार्टी मेड ॲन एक्सपेरिमेंट ऑफ एस्टॅब्लिशिंग कोॲलिशन गव्हर्नमेंट्स. ठीक आहे. तर BJP आणि काँग्रेसने दोघांनी वेगवेगळे प्रयोग केले आतापर्यंत की एक कोॲलिशन गव्हर्नमेंट. ठीक आहे. तर जसं आपण म्हणतो की युती केली जाते महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे हे गव्हर्नमेंट असतं, कोॲलिशन गव्हर्नमेंट. द बिलीव्ह दॅट कोॲलिशन गव्हर्नमेंट ब्रिंग्स इनस्टॅबिलिटी वॉज प्रूव्ड रॉंग बाय द पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इन अवर कंट्री. ॲक्च्युली फॉरेन कंट्रीजमध्ये ही समस्या होती की जर वेगवेगळ्या जे राजकीय पक्ष आहेत ते जर एकत्र आले तर मग त्यांच्यात सत्तेवरून किंवा एखादं पद मिळवण्यावरून नेहमी वाद होत राहतो आणि मग ते इनस्टेबल असतं. म्हणजे स्थापन करतात सरकार, बट काही महिन्यात किंवा वर्षात ते बहुमत गमावून बसतात. बट इंडियामध्ये इट वॉज नॉट, इट वॉज प्रूव्ड रॉंग. ते चुकीचं सिद्ध झालं होतं कारण की अशा जे कोॲलिशन गव्हर्नमेंट आहे, जे युतीचे सरकार आहेत ते 5 वर्ष असे कंटिन्युअसली जात राहिले. सो इन फॅक्ट द कोॲलिशन गव्हर्नमेंट सिस्टीम ॲज स्टॅबिलाइज्ड इन इंडिया. ठीक आहे. तर आपल्या इथे जे युतीचे सरकार आहे एक स्टॅबिलिटी आहे त्याला, म्हणजे 5 वर्षसुद्धा ते चालू शकतं. सो डू यू नो इफ पॉवर रिमेन्स विथ वन पॉलिटिकल पार्टी
for a long period and if no other political parties are influential, the party system is called as one party system. ठीक आहे, त्याच्या नावातच आहे की एकच पार्टी असेल, एकच राजकीय पक्ष असेल तर मग त्याला एक राजकीय पक्षाची प्रणाली किंवा सिस्टीम म्हणता येईल, कारण की दुसऱ्या पार्टीज तिथे इन्फ्लुएन्शियल नाहीच आहेत, दुसऱ्या राजकीय पक्षांचा तिथे काही प्रभाव नाही आहे. इन पॉलिटिक्स वेन टू पॉलिटिकल पार्टीज आर इन्फ्लुएन्शियल अँड इफ पॉलिटिकल पार्टीज एन्जॉय पॉवर अल्टरनेटिव्हली द पार्टी सिस्टीम इज कॉल्ड टू पार्टी सिस्टीम. ठीक आहे, वन पार्टी सिस्टीम, टू पार्टी सिस्टीम. आता याच्यात काय आहे की टू पार्टीज आर इन्फ्लुएन्शियल, ओके, आणि अल्टरनेटली ते पॉवर एन्जॉय करतात की फर्स्ट 5 years दिस पार्टी, देन दिस दॅट पार्टी, अगेन दिस, अगेन दॅट. सो ऑल दिस हॅपन्स एव्हरी 5 years or 10 years. So when many political parties compete for political power and more or less they are equally influential, the party system is called multi-party system. ठीक आहे, तर सिंगल पार्टी, टू पार्टी अँड देन मल्टी पार्टीमध्ये काय की दोनपेक्षा जास्त. ठीक आहे, ओके. डू दिस, फाइंड आउट मेंबर पार्टीज ऑफ द फॉलोइंग लीडिंग कोalitions. नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स, NDA. ठीक आहे, आता नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणते कोण आहे, BJP आहे, BJP सोबत कोण आहे, आणि नंतर दुसरा युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, UPA, तर हे काँग्रेस आहे, तर काँग्रेससोबत कोण आहे त्या पक्षांचे नावं लिहायचे. ओके, सो दिस इज ऑल्सो होमवर्क फॉर यू. जस्ट यू हॅव टू राईट द coalition names of coalition parties in NDA and UPA. Okay, next, also understand the national parties and the regional parties. To get recognition as a national party, the election commission has prescribed the following conditions. A political party should secure minimum 6% of the valid votes in 4 or more states in the earlier Lok Sabha or state assembly elections, and minimum 4 members should be elected in the Lok Sabha from any state or states in the earlier elections. ठीक आहे, आता इथे बघा दोन गोष्टी आहेत, एक तर आहेत की नंबर ऑफ वोट्स आणि दुसरे नंबर ऑफ सीट्स. ठीक आहे, आता पॉलिटिकल पार्टी कमीत कमी 6% वोट, जेवढे व्हॅलिड वोट्स आहेत, टोटल वोट्स, ठीक आहे, व्हॅलिड वोट्स, काही वोट्स इनव्हॅलिड असतात पण जेवढे व्हॅलिड आहेत एकूण टोटल जेवढे व्हॅलिड वोट्स आहेत त्याचे 6% या पार्टीला मिळाले पाहिजे वोट्स. ठीक आहे, और मग 6% ऑफ द व्हॅलिड वोट्स इन 4 और मोर स्टेट्स इन द अर्लियर लोकसभा और स्टेट असेंब्ली इलेक्शन. तर मग हे 6% वोट कुठून येतील, तर कमीत ते 4 स्टेटमधून. ठीक आहे, 4 किंवा त्याच्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये त्यांनी निवडणूक लढवली असेल तर त्यामधून त्यांचे वोट्स मोजले जातील आणि टोटल वोट्समध्ये त्याचं प्रपोर्शन मिनिमम 6% यायला पाहिजे. ओके, अँड मिनिमम 4 मेंबर्स शुड बी इलेक्टेड इन द लोकसभा. तर मग आता हे 6% वोट मिनिमम, त्याचबरोबर 4 सीट्स. ठीक आहे, आता ऑर आहे, ऑर स्टेट असेंब्ली इलेक्शन. आता हे ऑरचं झालं अँड मिनिमम 4 मेंबर्स. ठीक आहे, ऑर नाही आहे, अँड आहे, म्हणजे इतके 6% वोट आणि त्याचबरोबर 4 जागा. तर 4 जागा कुठून असल्या पाहिजे, तर फ्रॉम एनी स्टेट और स्टेट्स इन द अर्लियर इलेक्शन. ठीक आहे, तर कुठल्याही राज्याच्या लोकसभा इलेक्शनमधून किंवा आधी जेवढे झाले आहेत त्याच्यातून. ओके, सो आता ऑर द कॅन्डिडेट्स ऑफ अ पार्टी शूड बी इलेक्टेड फ्रॉम अ मिनिमम 2% कॉन्स्टिट्युएन्सीज आउट ऑफ द टोटल लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीज अँड फ्रॉम मिनिमम 3 स्टेट्स. ठीक आहे, आता बघा की जिथे जिथे त्यांनी निवडणूक लढवली आहे, कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे वॉर्ड त्यांचे, तर समजा एकूण 100 वॉर्ड आहेत, तर कमीत कमी 2 वॉर्डमधून यांचे कॅन्डिडेट ह्या राजकीय पक्षाचे जे उमेदवार आहेत ते निवडून आले पाहिजेत, कमीत कमी 2 वॉर्डातून. आणि त्याचबरोबर काय व्हायला पाहिजे की 3 राज्यांमधून अँड फ्रॉम मिनिमम 3 स्टेट्स, कमीत कमी 3 स्टेटमधून. ठीक आहे, तर 2% कॉन्स्टिट्युएन्सीज आणि 3 स्टेट मिनिमम. सो दिस इज फॉर गेटिंग रिकग्निशन ॲज अ नॅशनल पार्टी. So now we have next is to get recognition as a regional party. Okay, so to get recognition as a regional party, the election commission has prescribed following condition. Next, so first for regional party म्हणजे काय की त्याच एका पर्टिक्युलर राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्येच आहे, ते दुसऱ्या राज्यात नाही आहे. अ पॉलिटिकल पार्टी शूड सिक्युअर मिनिमम 6% ऑफ व्हॅलिड वोट्स इन द अर्लियर लोकसभा और स्टेट असेंब्ली इलेक्शन्स अँड मिनिमम 2 मेंबर्स शुड बी इलेक्टेड इन द विधानसभा. ठीक आहे, आता इथे वरती विधानसभा नव्हतं,
आता हे रिजनल पार्टी एका पर्टिक्युलर राज्यासाठी आहे, तर मग 6% वोट, ठीक आहे. तर कुठून ते 6% वोट, तर एकतर ते लोकसभा इलेक्शनमधून किंवा त्यांचं जे राज्याचं इलेक्शन झालं स्टेट असेंब्ली इलेक्शन, ठीक आहे, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली MLA म्हणजे आमदार जिथून निवडून आले, तर त्या निवडणुकीत 6% वोट त्या पार्टीला मिळाले पाहिजेत कमीत कमी, एकतर लोकसभा किंवा मग हे MLAचं इलेक्शनमधून. आणि त्याचबरोबर मिनिमम 2 मेंबर्स, कमीत कमी त्यांचे 2 आमदार निवडून आले पाहिजे, ठीक आहे. कुठे, तर विधानसभेत. ओके, सो दिस विल बी कॉल्ड ॲज देन regional party. So for regional party 6% vote, minimum 6% valid votes and 2 members. तिकडे वरती काय होतं 6% प्लस 4 मेंबर्स, तो हा डिफरन्स आहे. अँड नेक्स्ट इज ऑर फॉर रिजनल पार्टी अ पॉलिटिकल पार्टी शुड सिक्युअर मिनिमम 3% सीट्स आउट ऑफ द टोटल सीट्स ऑफ विधानसभा और मिनिमम 3 सीट्स, ठीक आहे. तर मग टोटल सीट समजा 100 आहेत, तर 100मधून कमीत कमी 3% सीट म्हणजे 3 सीट या पॉलिटिकल पार्टीला जिंकता आले पाहिजेत, ठीक आहे. और मिनिमम 3 सीट्स, समजा जर 200 आहेत तर मग 200पैकी कमीत कमी 3, ठीक आहे. असा एक यांचा काही अटी आहेत, ठीक आहे. सो 2% अँड 3 सीट्स आणि 3% अँड मिनिमम 3 सीट्स. ओके.